गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दास बोधासी बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 17 प्रकृती पुरुष. समास पहिला देव बलात्कार. देवरूप पुरुष व शक्तिरूप प्रकृती यांचे वर्णन करणारे पहिले 2 समास असून तेच नाव या दशकाला दिले आहे. या समासाचे नाव देव बलात्कार. बल म्हणजे स्थूलता, देह रूप आकार. देवाने म्हणजे ईश्वराने देह धारण करणे, आकार स्वीकारणे म्हणजे रूपास येणे म्हणजेच देव बलात्कार होय. आकाराचा अथवा नामरूपांचा संबंध नसलेला ईश्वर अनेक आकार धारण करतो अथवा नामरूपांच्या द्वारे व्यक्त होतो. सोन्याची चीप असेल तर सोने ओळखणे सोपे जाते, पण त्यामध्ये हिंकस मिसळून दागिने केल्यावर सोने ओळखून बाजूला काढणे कठीण. त्यासाठी विवेकाची गरज लागते. म्हणूनच समर्थांचा विवेकावर अत्यंत जोर आहे. याही समासात देवाचे सामर्थ्य व देवाची अनिवार्य सत्ता पिंड ब्रह्मांडावर चालते त्या मुख्य परमात्म्याला समर्थ येथे देव म्हणतात आहे आणि या देवाला ओळखलेच पाहिजे. म्हणूनच या समासाला देव बलात्कार असे नाव दिले. श्रीराम समर्थ. श्रीराम निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा सकळा परजो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षडगुणेश्वरू श्रीराम. की अविनाशी व अढळ निश्चळ असणाऱ्या ब्रह्मस्वरूपात विनाशी विकारवान असणारे जीवेश्वर म्हणजे चंचळ आत्मा वास करतो. हा चंचळ आत्मा म्हणजे ईश्वर हा सर्वात श्रेष्ठ परमात्मा असून त्याला चैतन्य साक्षी ज्ञानात्मा व तो 6 गुण असणारा 6 गुणांचा स्वामी म्हणतात. सकळ जगाचा ईश्वरू म्हणोनी नामे जगदेश्वरू तयापासून विस्तारला श्रीराम. शिवशक्ती जगदेश्वरी प्रकृती पुरुष परमेश्वरी मूळ माया गुणेश्वरी गुणक्षोभिनी श्रीराम. की असा हा ईश्वर सर्व जगाचा स्वामी असल्याने त्याला जगदीश्वर म्हणतात. त्यापासूनच अपार अशा या जगताचा विस्तार झाला आहे. म्हणजे आधी फक्त ब्रह्म होते आणि ब्रह्माला बहु व्हावे वाटले आणि त्याला स्फुरण झाले. ते स्फुरण म्हणजेच मूळ माया आणि म्हणूनच आधी ब्रह्म मग मूळ माया गुणमाया जडमाया पंचमहाभूते असा सृष्टीचा विस्तार झाला. अशा या ईश्वराची निर्मिती मूळ माया असून त्या मूळ मायेलाच शिवशक्ती जगदेश्वरी प्रकृती पुरुष परमेश्वरी गुणेश्वरी गुणक्षोभिनी इत्यादी नावाने ओळखल्या जाते. क्षेत्रज्ञ द्रष्ट्या कूटस्थ साक्षी अंतरात्मा सर्वलक्षी
शुद्ध सत्व महत्त्व परीक्षी जाणता साधू श्रीराम. की क्षेत्र म्हणजे जीव आहे, द्रष्टा म्हणजे जागृतीत पदार्थांच्या प्रमाणाने म्हणजे इंद्रियांमार्फत ज्याचे ज्ञान होते, ज्याला ज्ञान होते तो द्रष्टा. कुटस्थ म्हणजे बुद्धीमध्ये गुप्त रूपाने राहणारा व साक्षीबरोबर ज्याला सुखदुःखाचे ज्ञान होते तो. अंतरात्मा म्हणजे सर्वज्ञ ईश्वर, तो सत्वगुणी असतो. महत म्हणजे ईश्वराची बुद्धी. जो साधू असतो त्याला या सर्व संकल्पना ठाऊक असतात. ब्रह्मा विष्णू महेश्वरू नाना पिंडी जीवेश्वरू. त्यास भासती प्राणी मातृ लहान थोर श्रीराम. की अशा या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मदेव विष्णू व शंकर असतात आणि अनेक शरीरात जीव व ईश्वर राहतात. त्यातील जीवाला इतर लहान मोठे प्राणी सतत दिसतात. या सगळ्यांमध्ये एकच अंतरात्मा वास करतो. म्हणूनच 6व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात आहे की देह देऊळामध्ये बैसला न बजता मारितो देहाला. म्हणून त्याच्या भेणे तयाला भजती लोक श्रीराम. जे वेळेसी भजन चुकले ते तेव्हा पछाडिले. आवडीने भजो लागले सकळ लोक श्रीराम. जे जेव्हा आक्षेपिले ते तत्काळची दिदले. त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे श्रीराम. 5 विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध. ऐसे न करिता सत्य रोग होती श्रीराम. जेने काळे नैवेद्य पावेना तेने काळे देव राहेना. भाग्य वैभव पदार्थ नाना सांडून जातो श्रीराम. की समर्थ येथे देह हे ईश्वराचे देऊळ आहे असे म्हणतात. संपूर्ण देहाला हा ईश्वर व्यापून राहतो. हा ईश्वर बाहेर कुठे नाही तर तो देहातच वास करतो. म्हणून त्या देहाला योग्य आहार, व्यायाम, औषधपाणी, अन्न, भगवंताचे नामस्मरण, भजन, चिंतन करून त्या देहाला आनंदी व त्याचे चित्त सदा प्रसन्न राहील याची काळजी घ्यायला हवी. या झाल्या सगळ्या बाह्य गोष्टी. पण या देहाच्या अंतर्यामी वास करणाऱ्या सगळ्या जीवांच्या देहाला चालविणाऱ्या त्या परमेश्वराचा, खऱ्या देवाचा शोध घेण्यासाठी देहाचीच आपल्याला मदत घ्यावी लागते. देहाच्या साह्याने, इंद्रियांच्या मदतीने, मन व बुद्धीच्या साह्याने त्या देवाचा शोध घेतला की त्याची भेट होते. त्यासाठी जीवाला उपासना, भजन करून त्याला प्राप्त करावे लागते. परंतु जे लोक त्याचे भजन उपासना करत नाही त्या जीवाला मात्र ईश्वर पुन्हा पुन्हा मरण देतो. असे पुन्हा पुन्हा मरण येऊ नये या भीतीने सर्व जीव त्याची उपासना करतात. परंतु जेव्हा जेव्हा त्या ईश्वराचे भजन पूजन होत नाही तेव्हा तेव्हा ईश्वर जीवाला जणू पछाडतो. म्हणजे जीवाला मग सतत दुःखाचे अनुभव येत राहतात. दुःख तर कोणालाच नको असते. म्हणूनच सर्व जीव त्याच्या आवडीने त्या ईश्वराची उपासना करतात. त्या देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याला जे जे हवे ते तात्काळ जीव देतो. अशी संपूर्ण त्रैलोक्यात त्याची उपासना केल्या जाते. जीव या आत्मदेवाला पंचविषयांचे भोग सतत देत असतो. परंतु त्या पंचनैवेद्यात काही कमी जास्त झाले तर जीवाला राग येतो, संताप होतो. म्हणजेच पंचविषयांच्या साह्याने भोग घेत असताना जीव देहाशी तादात्म्य पावतो व खऱ्या देवाला विसरूनच जातो. पण हा देह नश्वर आहे. त्या देहात जोपर्यंत परमात्मा वास करतो तोपर्यंत जीव भोग घेऊ शकतो. पण ज्याच्या सत्तेवर तो भोग घेतो ती सत्ता जेव्हा त्या शरीरातून निघून जाते, म्हणजे चैतन्यरूपी प्राणशक्तीच निघून जाते
त्याचा नैवेद्यच त्याचा बंद झाला तर जीवात्मा कितीही वैभव संपन्न असू द्या, त्याच्याजवळ कितीही धनसंपदा, कितीही कमाई, धनधान्यांची कोठारे भरलेली असली तरी सर्व सोडून टाकून देऊन देह सोडून तो परमात्मा निघून जातो. हा परमात्मा कसा निघून जातो हे मात्र कोणालाच कधीच कळत नाही. म्हणून 11व्या ओवीत समर्थ सांगतात आहे, जातो तो कळो देईना, कोणास ठाऊके होईना, देवे विणानुमानेना, कोणास देव श्रीराम. की तो देह सोडून जातो म्हणजे काय होते, तो कसा निघून जातो हे मात्र कोणालाच कळत नाही. ते देवा वाचून इतर कोणालाच समजत नाही. देव पहावया कारणे, देऊळे लागती पहाणे, कोठे तरी देऊळेच्या गुणे, देव प्रगटे श्रीराम. की सामान्य माणसाला मात्र देवाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या देवळामध्ये जावे लागते. कधी तो पंढरपूरला जातो, कधी काशीला जातो, तिरुपतीला जातो तर रामेश्वराला जातो. त्या देवाच्या दर्शनासाठी तो चारीधाम यात्रा करतो, वेगळ्या वेगळ्या तीर्थक्षेत्रांना जातो. त्याला वाटते की असे सगळीकडे फिरले का एखाद्या का होईना कुठल्या तरी मंदिरात देव भेटेल. पण असे कितीही फिरले तर देव भेटत नाही. पण जो विचार करतो त्याला मात्र देव भेटतो. कारण देव माझ्या हृदयातच आत असतानाच आपण मात्र त्याचा बाहेर शोध घेतो. ईश्वराचा शोध घ्यायचा असेल तर देवळातच घ्यायला हवा. आपला आपण शोध घेऊन आपल्या हृदयातील देव भेटला की इतर देहांमध्ये तो कसा विलसतो हे आपोआपच कळते. पिंडामध्ये देव भेटला की ब्रह्मांडामध्ये तो विनासायासच भेटतो. पण असा विचार जे करतात त्यांना त्यांच्या शरीरात जसा हा परमात्मा आहे तोच परमात्मा प्रत्येकाच्या शरीररूपी देवळात प्रगट झाल्याचे कळते. त्यांच्या विचारांनी हे लक्षात येते. देऊळे म्हणजे नाना शरीरे, ते राहिजे जीवेश्वरे, नाना शरीरे नाना प्रकारे, अनंत भेदे श्रीराम. चालती बोलती देऊळे, त्यामध्ये राहिजे राहुळे, जितुकी देऊळे तितुकी सकळे, कळली पाहिजे श्रीराम. मछ कुर्म वाराह देऊळे, भूगोळ धरिला सर्व काळे, कराळे विक्राळे निर्मळे, किती एक श्रीराम. की देऊळ म्हणजे ही नाना प्रकारची शरीरे आहेत. त्या शरीरामध्ये नियामक ईश्वर व नियम्य जीव राहतात. त्या सर्व शरीराचे अनेक प्रकार व भेद असतात. ही जी शरीरे आहेत ना, ती भगवंताची चालती बोलती देवळे असून त्यात देव असतो. गावोगावी आपण अनेक प्रकारची देवळे पाहतो. ती सगळीकडे असतात. पण ती सगळीकडे असताना ती सगळी सारखी नसतात. त्यामध्ये विविधता असते. त्यात विविध आकाराची, विविध पद्धतींनी बांधलेली असतात. त्यांची रचना, रंगसंगती वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे हे शरीरे सुद्धा नाना प्रकारची असतात. माणसांची शरीरे तेवढी ही भगवंताची शरीरे असतात. त्याप्रमाणेच मत्स्य, कुर्म, वराह ही प्राणीमात्रांची शरीरे सुद्धा परमेश्वराची देवळे आहेत. इतका समर्थांचा देहाविषयी विशाल दृष्टिकोन आहे. या सृष्टीत कितीतरी अजस्त्र भयानक व सुंदर देह दिसतात. थोडक्यात म्हणजे पृथ्वी माझी जितुके शरीरे तितुकी भगवंताची घरे. मग या शरीराला घराचा म्हणजे देवळाचा, मंदिराचा दर्जा दिलेला आहे. आपण आपल्या घरातले देवघर किती स्वच्छ, पवित्र, चकचकीत ठेवतो. त्यात सुंदर सुबक मूर्ती ठेवतो. मग प्रत्यक्ष परमेश्वरच ज्या नरदेह रूपी मंदिरात आहे, तो देह किती पवित्र आपण ठेवला पाहिजे नाही का? त्यासाठी आपण आपले वर्तन अंतरंगातील भगवंतासारखे अत्यंत स्वच्छ, पवित्र ठेवून दर्जेदार ठेवावे. म्हणजे मंदिरासारखा दर्जा त्याला प्राप्त होईल.
कित्येक देऊळे सौख्य पाहे, भरता वगे सिंध आहे. परिते सर्व काळ न राहे, अशाश्वत श्रीराम. अशाश्वताचा मस्तकमणी, जयाची एवढी करणी. दिसेना तरी का झाले धनी, तयासीच म्हणावे श्रीराम. की असा हा परमेश्वर आपल्या शरीरात वास करत असतो. अशा कित्येक शरीरामध्ये सतत सुखाचा अनुभव येऊन जणू काही सुखाचे भरते आले आहे असे वाटते. पण हे सुख अशाश्वतातील असल्यामुळे ते शेवटपर्यंत टिकत नाही. जे जे काही आपण वेगळेपणाने पाहू शकतो, जाणू शकतो, ते सगळे दृश्य होय. उदाहरणार्थ, हे घर आहे, हे झाड आहे, हे पाणी आहे, हाच नियम स्वतःला लावावा. हे शरीर आहे, हे डोके आहे, हे मन बुद्धी म्हणजे इंद्रियांच्या द्वारे अनुभवास येणारी ही संपूर्ण जग, ग्रंथांमधून मिळणारे ज्ञान, हे सारे व्यापार दृश्यामध्ये येतात. माझे शरीरही त्या दृश्यामधलाच एक भाग आहे. या संपूर्ण अवाढव्य जो प्रपंच त्यांनी निर्माण करतो, तो ईश्वरही सर्व अशाश्वतामध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे. तो दिसत नसला तरी तो या जगाचा स्वामी आहे. जो सर्व दृश्य जाणतो तो द्रष्टा आहे. दृश्य असणारे शरीर सतत बदलणारे, स्थलकालाने मर्यादित असून ते परप्रकाशित, जड, अनित्य, मिथ्या शांत आहे. त्याच्यात वास केल्यामुळे आतील द्रष्टा देखील शांत वाटतो, पण तो तसा नाही. कारण शरीराच्या असण्या नसण्यावर ला तो साक्षीभावाने जाणतो. सर्व अवस्थांमध्ये अहम अहम मिरवतो तो चेतन आत्माच आहे. त्या द्रष्ट्यालाच हृदयस्थ ईश्वर, कूटस्थ अथवा क्षेत्रज्ञ म्हणतात. हा ईश्वर म्हणजेच खरा मी, स्वसंवेद्य व स्वयंप्रकाशित आहे. अज्ञानामुळे द्रष्ट्या शरीराशी म्हणजे दृश्याशी एकरूप झाला म्हणून तोच संसारी झाला. पण ज्ञान झाल्यावर तोच विश्वव्यापी होतो. म्हणजे एका या परमात्म्या वाचून या सृष्टीमध्ये दुसरे काहीच नाही आहे. म्हणूनच सगळ्या आधी परब्रह्म होते आणि नंतर त्यापासून मूळमाया निर्माण झाली आणि ही सृष्टी म्हणजे प्रत्येकामध्ये त्या ईश्वराचा अंश आहेच. सकळांचे मूळ दिसेन, उद्भवन्मुख होतो अभेद, विमुख होता उदंड खेद, ऐसादर्थ संवाद होत जातो श्रीराम. की उद्भव म्हणजे निर्मिती करणाऱ्या जो ईश्वर आहे, त्या ईश्वराच्या अनुसंधानामध्ये सर्व भेद मावळतात. परंतु त्याचे अनुसंधान सुटताच भेददर्शनाने सतत दुःख होत राहतात. म्हणून असा हा मुळाकडील म्हणजे ऊर्ध्व दिशेकडील व पसाऱ्याकडील म्हणजे अधर्थकडे प्रवास जीवाचा होतच राहतो. सकळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना, निमिष एक वसेना, एक ठाई श्रीराम. ऐसा गाध परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, तुझी लीळा सर्वोत्तमा, तूच जाणीसी श्रीराम. संसारालियाचे सार्थक, ये जेथे नित्यानित्य विवेक, एहलोक आणि परलोक, दोन्ही साधिले श्रीराम. सकळांचे मूळ दिसेना की ब्रह्म हे सर्व जगतभाजाचे अधिष्ठान म्हणजे मूळ असून ते मूळ अत्यंत व्यापक म्हणजे भव्य आहे. सर्वाधिष्ठान असून ते आपल्याला कधी डोळ्यांनी दिसत नाही, ते कळतही नाही, ते क्षणभरही एका ठिकाणी नसते. कारण ते सर्वव्यापी आहे, ते कुठे नाही, अशी कुठे जागाच नाही. असा हा परमात्मा हा असा अतर्क्य असून त्याचा महिमा मात्र कोणालाच कळत नाही. हे सर्वोत्तमा म्हणून असा हा सर्वोत्तम असणारा जो ईश्वर आहे, तर त्याचा हा खेळ एक तू स्वतःच जाणतो असं इथे समर्थ म्हणतात आहे. कारण नित्य ब्रह्म व अनित्य प्रपंच हा विवेक ज्याच्यापाशी असतो
त्यालाच जीवनाचे सार्थक केलेले असते. त्याने जीवनाचे सार्थक केलेले असते. इहलोकी येऊन मोक्ष साध्य त्यांनी केलेला असतो. खरंच या जगामध्ये देव आहे का? असला तर कुठे आहे? मननशील लोकांपाशी अखंड देव अहिर्निशी, पाहता त्यांच्या पूर्वसंचितासी जोडा नाही श्रीराम. की ही अत्यंत महत्त्वाची ओवी समर्थांनी आपल्याला सांगितली आहे की मननशील लोकांपाशी अखंड देव अहिर्निशी, की या जगात देव आहे का? असला तर तो कुठे आहे? असले प्रश्न हिरण्यकशिपूपासून तो आस्तागायत सतत विचारले जातात. या प्रश्नाला चपकल उत्तर समर्थ या ओवीत देत आहेत की जे मननशील लोक आहे, सत्य असत्याचा निवाडा जे करू शकतात, नित्य अनित्याचा विचार करण्याची क्षमता ज्यांच्याजवळ आहे, ते सतत विचार, सतत चिंतन, मनन, भजन करतात. त्यांच्याजवळ देव अखंड राहतो. त्याचे पूर्व सुकृत खरोखरच सर्वोत्तम असते. परंतु ज्यांच्याजवळ विवेक नाही, मननशीलता नाही, सारासार विचार नाही, त्यांच्याजवळ देव क्षणभरही राहत नाही. तो कितीही जवळ असेल, प्रत्यक्ष त्याच असेल, प्रत्यक्ष तोच आपल्या अंतरंगात असूनही तो त्यांना दिसणार नाही. या संदर्भात एक गोष्ट मला आठवली की देवाने सर्व प्राणी निर्माण केले, तरी तो निर्धास्त होता, शांतपणे रात्री झोपत होता. परंतु देवाने मानव निर्माण केला आणि त्याची एकदम झोपच उडाली. कारण हा मानव प्राणी ज्यांनी त्याला निर्माण केले त्याचा शोध घ्यायला लागला. इतर प्राण्यांनी तसे केले नाही, पण मानव प्राणी त्यांच्या मागेच लागला. म्हणून सर्व देवांनी तातडीने सभा बोलवली. विषय हाच की मानवापासून कसे लपून राहावे. सभेत कोणी म्हणाले की अगदी समुद्राच्या तळाशी जाऊन लपून बसा, तर कोणी म्हणाले उंच एव्हरेस्ट शिखरावर बसा, चंद्रावर जा, मंगळावर जा. परंतु यातील एकही सूचना देवांना आवडत नव्हती, पसंत पडेना. ते म्हणाले, या माणसाचे काही सांगू नका. अहो नको तेथे अगोदर पोहोचतील, हे पाणबुडी काढतील, समुद्रामध्ये पोहोचतील, एव्हरेस्ट पादाक्रांत करतील. एखादा नील आर्मस्ट्रॉंग येईल, तो चंद्रावर पोहोचेल. आता या जगात कोणतीही जागा सुरक्षित राहिलेली नाही आपल्याला माणसापासून लपायला, असे देवाला वाटायला लागले. सर्व देव चिंतेत पडलेले पाहून भगवान शंकर म्हणाले, अरे बाबांनो, कशाला दूर दूर जाता? तुम्हाला सुरक्षित जागा सांगतो. तुम्ही माणसाच्या हृदयात बसून राहा. तिथे तुम्ही खुशाल कायम वास्तव्य करा. मनुष्य बाहेर सर्वत्र तुम्हाला पाहील, पण आपल्या अंतरीचा मात्र तो कधीच शोध घेत नाही. सगळ्या जगात खाली वर इकडे तिकडे पाहत राहील, पण आपल्या हृदयात मात्र तो कधीच डोकावून पाहणार नाही. आधी यावर त्यांचा विश्वास नव्हता, पण दुसरा इलाजही नव्हता. म्हणून नाईलाजाने देव हृदयात जाऊन बसला आणि अजूनही तिथे तो सुरक्षित आहे. कारण सगळे तुम्ही आम्ही लोक सारे बाहेरच पाहतो, आत मात्र कोणीच पाहत नाही. भाव जागृती झाली की देव तिथेच आहे. तो लाकडाच्या मूर्तीत, दगडात, तीर्थक्षेत्रात कशातच नाही, पण त्याला पाहण्यासाठी त्याला भावभक्तीने, प्रेमाने आपलेसे करावे लागते. सतत चिंतनाने, मनाने तो प्रगट होतो. त्याला कुठून बाहेरून आणावे लागत नाही. तो हृदयीच असतो. फक्त भावबळे आकळे एरवी ना कळे, असे माऊली सांगतात. म्हणूनच समर्थ म्हणतात की जे मननशील लोक आहे त्यांच्याजवळ तर अहर्निश म्हणजे अखंड त्यांच्याजवळ राहतो. अखंड योग म्हणून योगी, योग नाही तो वियोगी, वियोगी तोही योगी, योग बळे श्रीराम. भल्यांची महिमा ऐसी, जे सन्मार्ग लावी लोकासी, होणार रस्ता बुडतयासी, बुडोन द्यावे श्रीराम.
की योगी म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य साधतात त्यांना योगी म्हणतात. असे योगी आपल्या सामर्थ्याने जे वियोगी आहे म्हणजे ज्यांच्याजवळ योग नाही अशाही लोकांना मदत करतात आणि त्या लोकांनाही योग मार्गाला लावतात. म्हणजे जसे की अस्सल पोहणारा असतो त्याने तो बुडणाऱ्याला तो बुडू देत नाही, त्याप्रमाणे हे योगी संत महात्मे जे असतात ते स्वतः तर तरून गेलेलेच असतात, पण ते तुमच्या आमच्यासारखे जे प्रपंचात अडकलेले आहेत त्याही लोकांना त्यातून बाहेर काढून त्यांना योग्य दिशा दाखवून त्यांना तारून नेतात. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित पाहे ऐसा थोडा, भूमंडळी श्रीराम. की पृथ्वी आधी स्थूल व अव्यक्तादी सूक्ष्म अशा सगळ्या तत्वांचे मिथ्यत्व ज्यांनी जाणलेले आहे, ज्याने पिंड व ब्रह्मांड याचे स्वरूप समजावून घेतलेले आहे, ते समजून घेऊन त्या संबंधी की पिंड आणि ब्रह्मांडाचा सगळा भाग हा मिथ्या आहे याचा दृढनिश्चय करणारा असे फार या जगात विरळेच आहेत आणि अगदी बोटावर मोजण्या इतकेच लोक आहेत की ज्यांनी वेदांतीचे पंचीकरण, अखंडतयाचे विवरण, महावाक्य अंतःकरण, रहस्य पाहे श्रीराम. की मिथ्यत्वाचा निश्चय करून वेदांत शास्त्रातील पंचीकरणाचा सूक्ष्म अभ्यास करून की म्हणजे जे पंचमहाभूते आहे त्यांचे एकमेकांमध्ये कसे ते मिसळलेले आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करून आणि ते कसे पिंड ब्रह्मांडामध्ये कार्य करतात या सगळ्याचा सूक्ष्म अभ्यास करून तत्वमसी सारख्या महावाक्यामधल्या तत् व त्वम पदाचा वाच्य व लक्षार्थ काय आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अंतःकरणात ते सगळं साठवतात आणि त्याचं रहस्य जाणून घेतात. तेच योगी संत असतात. ये पृथ्वीमध्ये विवेकी असती, धन्यतयांची संगती, श्रवण मात्रे पावती गती, प्राणी मात्र श्रीराम. की असेच हे वेदांताचा अभ्यास करणारे या पृथ्वीवरील विवेकी महात्म्यांनी जे संगत करतील तेच धन्य होत. कारण असे जे विवेकी लोक आहेत की ज्यांनी वेदांत शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, त्यांनी तत्वमसी सारख्या महावाक्यांचा वाच्यार्थ लक्षार्थ जाणून घेतला आहे. जीव व ब्रह्म यांचा त्यांना ऐक्याचा त्यांना अनुभव आलेला आहे. अशा या अनुभवी लोकांच्या संगतीत जीवाने राहिले की त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे हे या जीवनातून तारून जाता येते. म्हणून अशा महात्म्यांच्या संगतीत त्यांच्या उपदेशाने त्यांनी सांगितलेल्या श्रवणाने त्यांना उत्तम गती प्राप्त होते. सत्संग आणि सतशास्त्र श्रवण, अखंड होत असे विवरण, नाना सत्संग आणि उत्तम गुण, परोपकाराचे श्रीराम. जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास तेथे चिवसे श्रीराम. विशेष सारासार विचार तेने होय जगदोद्धार, संग त्यागे निरंतर होऊन गेले श्रीराम. की अशा लोकांच्या संत संगतीत राहून अद्वैत वेदांत शास्त्रांचे अखंड विवरण सतत ऐकावे, अशा उत्तम गुण असणाऱ्या व परोपकारी महात्म्यांचा सत्संग सतत असावा. अशांच्या लोकांना कारण जे सत्संगांच्या माध्यमातून ज्यांनी ईश्वराचा अनुभव घेतलेला आहे, नव्हे मीच ईश्वर आहे याचं त्यांना पूर्ण जाण आहे, जीव ब्रह्म ऐक्याचा त्यांना अनुभव आहे, असे जे संत महात्मे असतात ते त्यांना सत्कीर्ती लाभलेली असते. कारण ते परमेश्वराचे अंश असतात. धर्म संस्थापनासाठी ते मोठे प्रयत्न करत असतात.
कारण धर्म स्थापनेचा मोठा प्रयत्न हे संत करत असतात आणि त्याचमुळे धर्म टिकून आहे. त्यांच्याजवळ मुख्य म्हणजे विशेष सार आणि असार यांचा विवेक असावयास हवा. हा विवेकच असला की माणूस तरून जातो. असे लोक जगदोद्धाराचे मुख्य साधन आहे. असा संसाराचा संग सोडून अनेक जण आजपर्यंत ब्रह्मरूप झाले आहेत. जय जय रघुवीर समर्थ.